नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आज आहे दीपामावस्या. तर बघा त्याची माझी पूजेची तयारी. मी आज सगळे पूर्ण दिवे वगैरे सगळे साफ वगैरे करून घेतले आहेत. आणि आपल्याला तुम्हाला पण माहीतच आहे आज आपले दीपामावस्यासाठी सगळे आपल्या दिव्याची वगैरे पूजा करून घ्यायची आहे. तर मी आपल्या दिव्यांची पूजा करायसाठी कणकीचे ही 5 दिवे बनवून घेतले आहे. तर तुम्ही किती बनवू शकता? 7, 11, 5 वगैरे. तर मी 5 बनवून घेतले आहे. तर माझी देवपूजा वगैरे झाली. आता मी दीपपूजा करणार आहे. तर दिव्यांची पूजा, तर आता मी चौरंग वगैरे मांडून त्याच्यावरती नाही का त्याच्याभोवती थोडी रांगोळी वगैरे, आपण कोणतेही शुभ काम करताना पहिली रांगोळी काढून घ्यायची. तर मी पहिली मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेते आहे. रांगोळी काढल्यानंतर मस्त लाल वस्त्र वगैरे टाकून आपण त्याच्यावरती दिव्याची पूजन करायचं आहे. तर आपल्याला वर्षभर दिवा आपण अंधारातून आपल्याला उजेडामध्ये नेतो किंवा उजेड देतो. तर त्याच्यासाठी आजच्या दिवस आपण अशी रांगोळी वगैरे काढून अशी पूजा त्याची करून घेणार आहे. तर बघा मी लाल वस्त्र अंतरलं आहे याच्यावरती चौरंगावरती. आणि दिव्याला आपण आसन देणार आहोत, म्हणजे आसन ठेवायचं खाली. तर मी आसन अक्षदा टाकलेले आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून त्याच्यावरती मी दिवे लावून घेतले आहे. तर बघा माझ्याकडे जे घरामध्ये दिवे होते 5, ते दिवे मी चौरंगावरती ठेवले आहेत. आणि कणकीच्या दिव्यामध्येही मी वाती करून घेतले आहेत. तर आपण दिव्याला सिंगल वात नाही करून घेणार आहे, तर आज आपण डबल वातमध्ये दिवा करून दिव्यामध्ये ठेवणार आहे. तर बघा माझी पूजा वगैरे आता झाली. आता मी धूप वगैरे वळून घेतली आहे. तर धूप वगैरे झाल्यानंतर प्रसाद दाखवायचा. आणि प्रसादानंतर आपण दिव्याचं 5 दिवे जे बनवले आहेत कणकीचे, त्यांना आपण दिव्याचे औक्षण करणार आहोत. आपण ओळून घ्यायचं दिव्याला वगैरे आणि प्रार्थना करायची, आम्हाला असाच उजेड दे, प्रकाश दे, आमच्या आयुष्यामधलाही अंधार दूर कर आणि आम्हाला प्रकाशामध्ये ने किंवा प्रकाशामध्ये ठेव. तर आपण अशा प्रकारे मन भावे पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तर मी माझ्या देवापुढे दिवा लावला आहे, तर त्याची तर पूजा आधी गरज करून घेतली आहे, कारण देवापुढे एक दिवा ठेवायला पाहिजे. तर हा दिवे मी माझ्याकडे जे 5 दिवे होते त्याची मी मस्त अशी पूजा करून घेतली. आणि तुम्हीही अशी पूजा करून घ्या. आणि मी दिव्यांच्या पूजेसाठी गोडाचा प्रसाद म्हणून शिरा बनवला आहे. तर बघा मी तो प्रसाद वगैरेही ठेवला आहे. तर बघा मी व्यवस्थित अशी छान अशी पूजा करून घेतली आहे. तर नक्की सांगा तुम्हाला ही कशी वाटली माझी पूजा, कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि ही बघा मी थोडंसं विस्तार म्हणजे असं दूर न केला होता तो व्हिडिओ, पहिला मी आता जवळून केला आहे व्हिडिओ नाही का दिव्याचं पूजनचा वगैरे. तर हा बघा. आणि मी तुळशीचं पाणी टाकलं आहे प्रसादामध्ये. आपलं कोणताही प्रसाद देवाला देताना आपण तुळशीचं पान टाकलं की तो देवाचा प्रसाद बनतो. तर अशा प्रकारे ही माझी पूजा झाली आहे.